सध्याची परिस्थिती पाहता राज्यावरती जे काय संकट आलेलं आहे, पेट्रोल असतील, डिझेल असतील, महागाईचे संकट आले, ह्या सर्वांशी मनसोक्त बोलण्यासाठी आपल्यासोबत सुधीर भाऊ आहेत, सुधीर भाऊ मनकुटे. ते आपल्यासोबत मनसोक्त बोलतात. पत्रकार असो, ते बोलताना कधी कुठल्याचा विचार करत नाही आणि मनसोक्त बोलतात, जे आहे ते खरं बोलतात. सुधीर भाऊ, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. भाऊ, काय बोलाल? सध्याची परिस्थिती पाहता पेट्रोलच्या रांगा लागलेल्या आहेत, काही ठिकाणी तर पेट्रोल पंप बंद झालेले आहेत. काय बोलाल त्या संदर्भात? सध्या अमेरिका आणि इराण या युद्धाच्या परिस्थितीमधून आता हे दर वाढले आहे. हे दर स्थायी स्वरूपात अशा पद्धतीचे राहणार नाही. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये या युद्धामधला तणाव कमी झाला तर हे दर पुन्हा जिथं होते तिथे येते. एकीकडे मुख्यमंत्री बोलतात का सर्व व्यवस्थित आहे, कुठेही पेट्रोलचा कुठेही ठिकाण नाही, म्हणजे जिथे कुठे व्यवस्थित पेट्रोल आपल्याकडे आहे. मात्र जे आहे भुजबळ बोलतात, छगन भुजबळ बोलतात, आपल्याकडे फक्त 30 दिवस इतका राहील तेवढा पेट्रोलचा साठा आहे. काय बोलेल त्या संदर्भात? भुजबळ साहेबांनी जी माहिती दिली ती माहिती ते मुख्यमंत्र्यांनाही देतील. मला वाटतं की भुजबळ साहेबांना तो विभाग त्यांच्याकडे असल्याने 30 दिवसाचा पुरवठा आहे, बाकी पुन्हा पुरवठा येणार आहे. 30 दिवसाचा पुरवठा याचा अर्थ काही पुन्हा नवीन येणार नाही असा त्याचा अर्थ नाही आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत महाविकास आघाडीचं चांदवड जे आहे नाशिक इथे, तिथे मोठं आंदोलन होणार आहे कांद्यासंदर्भात. त्यांचं म्हणणं आहे, जर नरेंद्र मोदी यांनी जर मेलोडीऐवजी जर कांदा दिला असता तर कांद्याचे दर आज गगनाला भिडले असते. मेलोडीचे जे शेअर आहे ते आज 10 कोटीवरती पडलेले आहेत. काय बोलाल त्या संदर्भात? हे गमतीचा भाग आहे. या गमतीने घेतलं पाहिजे. असं काही कांदा देतात का? आणि असं म्हणणारे सुद्धा आपल्या नातेवाईकाच्या कुटुंबाच्या एखाद्या आनंद समारोहामध्ये काही कांदा देतात का? शेवटी कांद्याचे भाव वाढावेत यासाठी प्रतिकात्मक हे भाष्य आहे. नीटच्या परीक्षेबद्दल काय बोला? नीटची परीक्षा आता अजून एक बळी गेलेला आहे. काय बोलाल? गंभीर परिस्थिती आहे. मात्र ह्या संदर्भात जर राज्य सरकारने कुठली SIT जर स्थापन केली तर त्यातले अजून धागेदोरे मिळतील. ही जरी केंद्रातली असत, जर राज्य सरकारने याच्याकडे लक्ष दिलं तर त्यात अजून धागेदोरे नेमकी हे पेपर फुटीचं प्रकरण केव्हाचं आहे? आत्ताचं आहे, याच्या अगोदरपासून होत आलंय? काय बोलाल त्या संदर्भात? हे चौकशीमध्ये लक्षात येईल. पण केंद्राची चौकशी सुरू असताना राज्याने पुन्हा चौकशी करण्याची आवश्यकता नाही आहे. अनेकाची मागणी आहे राज्यामध्ये SIT स्थापन झाली पाहिजे. काय बोलाल? केंद्राची चौकशी संपल्यावर आवश्यक असेल ते SIT होईल. राज्याची SIT अशी 2 समांतर व्यवस्था कशा असेल? या 2 समांतर व्यवस्थेतून प्रश्न निर्माण होतील. भाऊ, असून पुण्यामध्ये एक PSI आहे. त्या PSIनी लैंगिक छळ केला होता, तर त्या संदर्भात काय बोलाल? वाजे पोलीस स्टेशनमध्ये काय बोलायचं आहे? कडक कारवाई केली पाहिजे. कायद्याच्या चापकानी झोडपलं पाहिजे. कडक कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीने आमच्या आई बहिणीची अब्रू तिच्यावर असा घागा नाही घालता येत. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ठोकलं पाहिजे. नीटच्या परीक्षेबद्दल काय बोलणार? हा घोळ अगोदरचा आहे, याच्या अगोदर आवश्यक असेल तर कायदा बदलवून या नीट परीक्षेमध्ये दोषी असणाऱ्यांना असा धडा शिकवला पाहिजे की नंतर पुढचे 100 वर्ष अशी मनात इच्छा जरी झाली तरी तो नीट वागेल एवढं केलं पाहिजे. महागाईबद्दल काय बोलायला? डॉलर गगनाला भिडलेला आहे, त्याच्यामध्ये 98 पर्यंत डॉलर गेलेला आहे. आज बोलतात की पेट्रोल दिवसांदिवस आज परत पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत. मी सांगितलं हे तात्पुरती असं आहे. एखाद दिवस आपलं अंग गरम असेल तर तो ताप आहे म्हणून आहे, म्हणून परमनंट अंग गरम असेल का तापात? तो काही दिवसाचा कालावधी असतो. आत्ता ज्या काही व्यवस्था किंवा प्रश्न उपस्थित झाले आहे ते प्रश्न तात्पुरते आहेत. जेव्हा अमेरिका इराण युद्ध संपेल तेव्हा हे प्रश्न. आता आपण मिगो खाऊ घातला, मिगो का घातला? खाऊ घातला तेव्हा अडचणी होते ना. रात्रभर दिवे बंद ठेवा, ती युद्धजन्य परिस्थिती होती. ही महागाई युद्धजन्यामुळे झालेली असं तुम्हाला वाटतं? नाही, मला काय वाटायचं? सर्वच जण सांगताय ना. सर्वजण सांगताय म्हणून तुम्ही बोलताय. विरोधी पक्षाचे लोकही तेच म्हणताय.
जागा जागा समज आहे, बुद्धी आहे, तो प्रत्येक जण त्याला माहिती आहे की महागाईच्या कारणाने पेट्रोल डिझेलचे भाव वाढ गए, पेट्रोल डिझेलचे भाव वाढ गए की ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढ गए, ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढ गए. आता तुम्हीच एकीकडे म्हणताय कांद्याला भाव नाही, तुम्हीच दुसरीकडे म्हणता महागाई आहे. तर शेवटी महागाई कोणत्या गोष्टीची झाली आहे की ज्यामध्ये युद्धाचा परिणाम आपल्यावर विपरीत होतो, ते भाव वाढणारच आहे. मात्र भाऊ भाऊ मला तुम्ही सांगा, तर ही राज्याचे पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे बाबा पेट्रोलचा कमी भाव करा, पेट्रोल कमी वापरा, तुम्ही बाहेर जाऊ नका, परदेश दौरा करा. मात्र असं असताना ही परिस्थिती 5 राज्याचे जेव्हा निवडणूक होते तेव्हा नव्हती, त्याच्या अगोदरच का सांगितले नाही, आता का सांगितले, काय बोलाल त्या संदर्भात? असं विचारणाऱ्याच्या मनात एकच आहे, अगोदर सांगितलं असतं तर कमीत कमी आम्हाला फायदा झाला असता, निवडणुका आम्ही जिंकल्या असत्या, या भूमिकेतून ते सांगत आहेत. शेवटी परिस्थिती जेव्हा योग्य क्षणी सांगायची तेव्हा सांगितली जाते. असा प्रश्न विचारणाऱ्याच्या मनात कोणतं पाप आहे माहित आहे? त्यांना असं वाटतं अगोदर सांगितलं असतं तर काही न करता, विकास न करता आम्ही पश्चिम बंगालमध्ये जिंकलो असतो. आज भाव आहे ना, मग त्यांचं मत काय आहे की तुम्ही अगोदर सांगितलं तर आम्ही काही न करता पास झालो असतो, एवढाच भाव आहे. याच्याकडे गंभीरतेने पाहिजे आवश्यकता काय? म्हणजे तुमच्या मनामध्ये दुसरी गोष्ट नाही आहे. तुम्हाला असं वाटतं की अगोदर सांगितलं असतं तर आम्ही सहजपणे फुकट निवडणुका जिंकल्या असत्या, म्हणजे उत्तरपत्रिका दुसऱ्यांनी सोडवायची, आम्ही रोल नंबर टाकून मेरिटमध्ये पास व्हायचा. काय संबंध आहे याचा? समजा 5 राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीमध्ये किंवा अशा वातावरणामध्ये ज्या काही निर्णयाची आवश्यकता आहे ती घेतली गेली, जेवढे लांबवता येईल तेवढे लांबवले, त्याचा आनंद, त्याचे धन्यवाद नाही की जेवढा लांबवता येते तेवढा लांबवलं. आता योग्य क्षणी योग्य निर्णय केलाय तर त्याच्यासही तुमची पोटदुखी आहे. कॉक्रोच पार्टीबद्दल काय बोलाल? ती पार्टी त्याची अजून ती वाढत आहे, वाद होत आहे. कॉक्रोच पार्टीबद्दल काय बोलाल? त्याच्यावर आता काहीच बोलायचं नाही. काही सबस्क्रिप्शन आहे काही गोष्टींसाठी आता तर 22 मिलियन झालेलं आहे. ठीक आहे ना, आता काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते की तो पक्ष त्याच्यामध्ये जे कोणी त्यामध्ये आपली स्वतःची नोंदणी करताय, या सर्व गोष्टीची माहिती होईल. या क्षणाला असं मला नाही वाटत की प्रत्येक गोष्टीला तातडीने भाष्य केलं पाहिजे. त्यांचे अकाउंट पण हॅक केले गेलेत. जर असं अकाउंट हॅक केले तर नेपाळसारखी परिस्थिती जर झाली तर आता जे तरुण आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतात आहे, जर हे खरंच नेपाळसारखी बंद केलं तर नेपाळसारखी परिस्थिती झाली तर चिंताजनक होईल. काय बोलाल त्या भारतात होत नाही. भारतामध्ये अशी परिस्थिती कदापिही होत नाही. याचं साधं कारण आहे, भारताचा इतिहास, भारताची संस्कृती ही अशी एका क्षणात आणि असंच वर करायचं असतं आणि असंच व्हायचं असतं तर काँग्रेसला आता 40 वर्षापूर्वी उखडून फेकून दिलं असतं. असं नाही आहे. आज या देशाची प्रगती ज्या वेगाने होते आहे त्या होणाऱ्या प्रगतीच्या बाबतीत नेपाळ आणि बांगलादेशची बरोबरी आपल्या देशाशी करणाऱ्यांची कीव येते. त्या देशामध्ये खायला अन्न नाही, इथं 81 कोटी लोकांना मोफत धान्य आहे. पाकिस्तानमधली अवस्था, पाकिस्तानची परिस्थिती, आमच्या महाराष्ट्राची जेवढी GDP आहे, GSDP आहे, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, त्यांचा GDP नाही आहे. म्हणजे आमची एकेका जिल्ह्याची जी परिस्थिती आहे त्यांच्या कितीतरी त्यांच्या पाकिस्तान देशातील राज्यांची नाही आहे. म्हणून मला वाटतं की असा विचार आणणारे कोण आहे, नेपाळसारखी परिस्थिती होईल, हे ते लोक आहे जे मुंगेरी लाल के हसीन सपने, की ज्यांना वाटतं असं काहीतरी व्हावं. त्यांना कर्तृत्व नाही दाखवायचं, त्यांना काम नाही करायचं, आपल्या पक्षाचा विस्तार करायचा नाही. त्यांना वाटतं की आयत्या बिळावर आमचं जमते का गणित. असं गणित नाही जमत. त्यासाठी मेहनत करा ना, जनतेमध्ये जा, जनतेचे प्रश्न हाती घ्या, विधानसभेत लोकसभेत तुमच्या लोकांना अभ्यासपूर्ण मांडणी करायला सांगा. 50 वर्ष तुम्ही सत्तेत होते, काय चांगलं केलं सांगा. आमच्या राज्यामध्ये आम्ही गरिबी रेषेतून एवढ्या लोकांना बाहेर काढलं सांगा. आम्ही एवढे शिक्षणासाठी, अरे तुमच्या राज्यात, देशात काँग्रेसच्या साक्षरतेची व्याख्या काय माहिती आहे? लाज वाटली पाहिजे. नुसतं एखादा हा आंबा आहे एवढं समजलं आणि रेष अशी ओढायची, ग न प त ग साक्षर, अशा व्याख्या तुमच्या बोगस. तुम्ही शिक्षण देऊ शकला नाही या देशामध्ये. आणि आता तुम्हाला वाटतं की नेपाळसारखी काहीतरी होईल,
बांगलादेश सारखं काहीतरी होईल. अरे तुम्हाला तर देशच समजला नाही, ना देशाची संस्कृती समजली, ना देशाचा स्वभाव समजला. तुमचं एकच आहे, योच खुर्ची पाहिजे, सत्ता पाहिजे. सत्तेशिवाय तुमचं जीवन अधूर आहे. एकदा पाण्याविना मछली राहील, तुम्ही सत्तेविना राहू शकत नाही. शेवटचा प्रश्न भाऊ, विधान परिषद निवडणूक होणार आहे, तर ही निवडणूक बिनविरोध होणार आहे अशी चर्चा आहे. काय बोलाल त्या संदर्भात? नाही, पहिले तर निवडणूक आयोगाने ही निवडणूक घ्यायलाच नको होती. अरे ग्रामीण भागाच्या निवडणुका व्हायच्या आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहे. काय घाई झाली होती निवडणूक आयोगाला? आचारसंहिता लावून ठेवली. मी स्वतः अध्यक्ष होतो. शंकरन जे माजी मुख्य सचिव ते माझ्या समितीचे सदस्य सचिव होते. 5 वर्षात 315 दिवस आचारसंहिता, मग 52 शनिवार 52 रविवार, हे 104, म्हणजे साधारणतः पुन्हा 520 दिवस सुट्ट्या, सण उत्सव आणि पुन्हा आचारसंहिता. आज ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. आता मला पांधान रस्ते पूर्ण करायचे होते, बैठक घेता येत नाही. मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलं, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. नगरसेवक कुठं चालले आहे? तर म्हणे नगरसेवक चालले आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे अशा प्रसंगात निवडणूक घेताना. तुकाराम मुंडे यांची बदली झालेली आहे, अन्न औषध प्रशासन याच्यावर बदली झाली. जिथे मोठा भ्रष्टाचार झाला होता त्यांची पुन्हा तिथे बदली झालेली आहे. काय बोलाल? नाही, काय बघायचं आहे, बदली आणि सरकारचे अधिकारी. आतापर्यंत 24 कालावधीमध्ये 21वा बदली झालेली आहे. यंदा ही 22वी आहे. यंदा त्यांची अन्न औषध प्रशासन या मंत्रालयात झाली आहे, ज्या विभागात अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. काय बोलाल भाऊ त्या? नाही, मग चांगली गोष्ट आहे ना. तुम्ही दोन्हीकडून बोलताय. ज्या विभागामध्ये काही अडचणी असतील, समस्या असेल, आणि तुम्ही दुसरीकडे म्हणताय तुकाराम मुंडेजी त्या विभागाला सफाई करून देतील, तर मग चांगली आहे ना. वाईट काय? मग कदाचित 24दा तेवढ्यासाठीच केलं असेल की जाने का सफाई करने का, फिर दुसरे विभाग में जाने का. मग याच्यात अडचण काय? जर तुकाराम मुंडेजी एका विभागामध्ये 3 महिन्यात जाऊन एकदम सुपर वेगाने सफाई करत असेल, 3 महिन्यांनी दुसरं, त्याला काय अडचण आहे? मग नाही समजलं. धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत सुधीर भामुलगुळे यांनी अत्यंत दिलखुलास आपल्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत. पाण्याचा प्रश्न असो, नीटचा प्रश्न असू दे, किंवा तुकाराम मुंडे यांची जी बदली झालेली आहे त्या संदर्भात त्यांनी जे काही आपल्यासोबत गप्पा मारल्या ते अत्यंत दिलखुलास मारलेल्या आहेत. शिवाजी खाळेसोबत मी धीरज गोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.